हरिभक्त पारायण गोविंद महाराज वाकळे यांचे धाडस, पूर आलेल्या मुळा नदीत मारली उडी। कोठे बुद्रुक गावचे भूषण हरिभक्त पारायण गोविंद महाराज वाकळे हे दरवर्षी मुळा नदीला पूर आल्यानंतर त्यांना पोहण्याची कला विशेष अवगत असल्यामुळे ते दरवर्षी पूर आल्यानंतर उडी मारत असतात। यंदा देखील मुळा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठा पाऊस झाला व परिणामी मुळा नदीला पूर आला। यानंतर लगेचच हरिभक्त पारायण गोविंद महाराज वाकळे यांनी मुळामाईची विधिवत पूजा करत तिची ओटी भरून नदीमध्ये उडी मारलेली आहे व ते कोठे खुर्द गावच्या साईडला म्हणजेच खैरदरा भानुशीवाडी या ठिकाणी ते निघालेले आहेत। एकूणच त्यांच्या या धाडसाचं सर्व स्तरातून कौतुक होतंय। तसेच गोविंद महाराज वाकळे यांनी अन्य नागरिकांना आव्हान केले आहे की आपण असा कोणताही प्रकार करू नका, हे जीवावर देखील बेतू शकतं। मला ही कला जी आहे ती अवगत असल्यामुळे मी हे धाडस करतो आहे, मात्र आपण कोणीही हे धाडस करू नये असं देखील गोविंद महाराज वाकळे यांनी सांगितलं। त्यांनी उडी मारताच अनेकांनी पाहणाऱ्यांनी मोठी गर्दी यावेळेस मुळा नदी काठ्यावरती केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। संगमनेर तालुक्याच्या पाठर भागातील मुळा नदी व या मुळा नदीमध्ये हरिभक्त पारायण गोविंद महाराज वाकळे यांनी पूर आल्यानंतर उडी मारलेली आहे। त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होतंय। त्यांना दिल्ली या ठिकाणी देखील पोहण्याच्या स्पर्धेसाठी बोलवण्यात आलेलं आहे व आता त्यांनी उडी मारून पुन्हा एकदा एक विक्रम केलेला आहे व ते पुन्हा ही नदी क्रॉस करून ते भानुशीमाळा खैरदरा या ठिकाणी ते निघालेले आहेत। त्यांना पाहण्यासाठी अनेकांनी आजूबाजूच्या परिसरात गर्दी केल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं। एकूणच कुठे बुद्रुक गावचं भूषण गोविंद महाराज वाकळे यांनी ही मुळा नदीत उडी टाकलेली आहे। पूर आल्यानंतर विशेषतः ते दरवर्षी उडी टाकत असतात व यंदा देखील त्यांनी उडी टाकून पुन्हा एकदा विक्रम त्यांनी केलेला आहे। यावेळेस त्यांचं सर्व स्तरातून कौतुक देखील होताना पाहायला मिळत आहे। निपक्ष, रोखठोक तसेच सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक ह्या रोखठोक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या MH ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।